नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी बातमी, सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आली आहे. 26 मार्चची दमदार माहिती पाहू शकता बघा. गुढीपाडवा गिफ्ट, गुढीपाडवा आता येतोय आणि गुढीपाडवा येत असतानाच गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोठं गिफ्ट या ठिकाणी महिलांना द्यायला सुरुवात झालेली आहे. जर आपण पाहिलं तर बघा, पैसे वाटप सुरू झाले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने महिलांना पैसे वाटप सुरू झाले. आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये येत आहेत त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. कोणत्या महिलांना जमा होत आहेत त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे संपूर्ण अपडेट जे आहे त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. 1500 रुपये वाटप होत आहेत, सोबतच 4000 रुपये पण वाटप होत आहेत. 4000 रुपये कोणत्या महिलांना, 1500 रुपये कोणत्या महिलांना मिळतील त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय दमदार अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पाहू शकता बघा, पैसे वाटप सुरू झाले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने सरकारने गिफ्ट देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. गिफ्ट तुम्हाला दिलं जात आहे. आता हे जे काही गिफ्ट आहे, हे जे काही पैसे आहेत ते कोणत्या महिलांच्या खात्यात जमा होत आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना मी विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. पैसे वाटप सुरू झाले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. अतिशय दमदार अपडेट, महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, गुढीपाडव्याच्या निमित्ताने या ठिकाणी गिफ्ट दिलं जात आहे. काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. थोडे वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित पुरावा तुमच्यासमोर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. अतिशय लोकप्रिय योजना आहे, सर्वात महत्त्वाची योजना. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येतात. दर महिन्याला 1500 रुपये तुम्हाला मिळतात, बरोबर. तर आता या ठिकाणी बघा, आत्तापर्यंत एकूण 9 महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेत. सर्वांना 9 महिन्यांचे हप्ते आलेले आहेत का? आत्तापर्यंत 9 हप्ते सर्व महिलांना आलेले आहेत का? पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. सर्व महिलांनी मार्चपर्यंतचे पैसे तुम्हाला आलेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचे. बघा, मार्चपर्यंतचे पैसे वाटप झालेत, मार्चपर्यंतचे पैसे तुमच्या खात्यावर जमा झालेत का? पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर अनेकांच्या जगण्याचा आधार आहे. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत एकूण 9 हप्त्यांचे एकूण 13,500 रुपये. बघा, आत्तापर्यंत तुम्हाला सुरुवातीपासून योजना सुरू झाली तेव्हापासून ते आत्तापर्यंत 13,500 रुपये लाडक्या बहिणींना सरकारने दिलेले आहेत. बघा, जुलैचे 1500, ऑगस्टचे 1500, सप्टेंबरचे 1500, ऑक्टोबरचे 1500, सोबत नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500, जानेवारीचे 1500, फेब्रुवारीचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500. अशा पद्धतीने 13,500 रुपये सर्व महिलांना लाडक्या बहिणींना सरकारने दिले आहेत. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. आता 10वा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार आहे. म्हणजेच बघा, 9 हप्ते तुम्हाला आलेले आहेत. आता 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये मिळणार आहे. आता जर आपण पाहिलं तर मार्च महिना संपतोय. मार्च महिन्याच्या शेवटी आपल्याला गुढीपाडवा पाहायला मिळतोय आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आता पुढे दिला जाणार आहे. तर बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता हा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा, म्हणजेच 10वा हप्ता तुमच्यासाठी आहे. 9 हप्ते तुम्हाला आतापर्यंत आलेले आहेत. आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने पैसे वाटप सुरू झाले आहेत. आता हे पैसे कोणते आहेत, कशा संदर्भात आहेत, कोणत्या महिलांना मिळत आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळत आहेत त्याविषयीची महत्त्वाची अपडेट आपण आता लगेच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्यापोटी सोलापूर जिल्ह्याच्या महिला आणि बालविकास विभागाला निधी प्राप्त झाला असून तो अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. बघा, निधी जो आहे तो निधी प्राप्त झाला असून खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली, म्हणजेच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता हे पैसे कसे येत आहेत, किती येत आहेत, कोणत्या जिल्ह्यात आहेत? सोलापूर जिल्ह्याची बातमी आपण पाहत आहोत. अशाच पद्धतीने सोलापूर जिल्हा असेल, बघा, सोलापूर असेल,
पुणे असेल, अशाच पद्धतीने महाराष्ट्रात जे काही वेगवेगळे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये हा निधी आलेला आहे आणि हा निधी खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली असल्याचं जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने सांगितलं आहे. म्हणजे जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल विभागानेच या ठिकाणी सांगितलेलं आहे की पैसे खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता हे पैसे कोणकोणत्या महिलांना आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा पैसे आले म्हणून, आणि ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगायचे, ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही सांगायचे. पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा. आता दमदार अपडेट पहा, पुढची महत्त्वाची माहिती आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस महाई सेवा केंद्र चालकांनी लाडक्या बहिणींचे अर्ज भरले होते. सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून 50 रुपये देण्याचं जाहीर केलं होतं. बघा, प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून 50 रुपये, म्हणजेच एका अर्जासाठी 50 रुपये सरकारने देण्याचं जाहीर केलं होतं. त्याच पद्धतीने 10 अर्जांसाठी सरकार 500 रुपये देणार आहे, 500 रुपये. आणि जर तुम्ही 100 अर्ज भरले असतील तर 5000 रुपये मिळणार आहेत. अशा पद्धतीने हे जे पैसे आहेत ते खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मी तुम्हाला आत्ताच दाखवलं आहे, संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित, कुठली माहिती खोटी नाही आणि तोंडी नाही, संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित मी तुम्हाला सांगतोय. पुरावा पण मी तुम्हाला दाखवला आहे. खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने ही दिलेली माहिती आहे. आता बघा, हे जे काही पैसे आहेत ते सोलापूरमध्ये जमा झाले, त्याच पद्धतीने पुण्यामध्ये पण जमा होतील. नंतर जर आपण पाहिलं तर जे काही जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यांना निधी प्राप्त झाला असेल, मग जर आपण पाहिलं तर जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक आहे, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, सांगली, सातारा, अशा पद्धतीने जिल्ह्यांना हा निधी आला की निधी लगेच तुम्हाला पाठवणार आहे. म्हणजेच अंगणवाडी सेविकांना हा जो काही निधी आहे तो निधी जमा केला जात आहे. तर निधी हा खात्यावर जमा होत आहे. आता अंगणवाडी सेविकांनाच का, लाडक्या बहिणींना कधी मिळतील? बघा, आता हा जो काही निधी आहे तो लाडक्या बहिणींना मिळत नाही आहे, कारण लाडक्या बहिणींचे अर्ज ज्यांनी भरले होते त्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना हा निधी दिला जातो आहे. आता जेवढे जास्त अर्ज, 100 अर्ज भरले असतील तर 5000 रुपये, जर 80 अर्ज भरले असतील तर 4000 रुपये, आणि जर 60 अर्ज भरले असतील तर 3000 रुपये. अशा पद्धतीने हा जो काही निधी तो पाठवला जातो आहे, म्हणजे जमा केला जातो आहे. तर अशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हा जो काही निधी आहे तो जमा केला जातो आहे, खात्यावर जमा होतो आहे, बरोबर आहे. आता हा निधी खात्यावर जमा झाल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळते? आता लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळतील? अंगणवाडी सेविकांना येतो आहे, मदतनीसांना येतो आहे, तर लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ज्या महिलांना एप्रिलचा हप्ता पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. बघा, गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळायला पाहिजे का? मिळायला पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने तुम्हाला हा जो काय हप्ता आहे तो मिळायला पाहिजे. गुढीपाडव्याचा बघा महत्त्वाचा सण आहे, मराठी माणसांचा महत्त्वाचा सण आहे. तर नवीन वर्ष सुरू होत असतं त्या ठिकाणी, आणि ह्या सणानिमित्त तुम्हाला पैसे पाहिजेत का? 1500 रुपये दिले पाहिजे सरकारने, असं तुम्हाला वाटतं आहे? कोणकोणत्या महिलांना वाटतं आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने सरकारने गिफ्ट जे आहे ते गिफ्ट दिलं पाहिजे? ज्या महिलांना वाटतं गिफ्ट दिलं पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवायचं आहे. सर्वच्या सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. त्यानंतर पुढे पहा, बघा, लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात होऊन 9 महिने होत आले तरी देखील त्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नव्हता. प्रोत्साहन भत्ता मिळावी अशी मागणी जोर धरू लागताच शासनाने निधीची तरतूद करून आता सेविका व मदतनीसांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली. हा जो काही निधी तो जमा करण्यास सुरुवात केली. आता बघा, 3 नावे उडवण्यात येणार. तर अंगणवाडी सेविकांनी पडताळणी केलेल्या 4 चाकी संदर्भातील अहवाल RTO विभागाकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर RTOकडूनही पडताळणी होणार असून त्यानंतर 4 चाकी नावावर असलेल्यांची नावे पहिल्या टप्प्यात उडवण्यात येणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले. लाडक्या बहिणींच्या नावावर 4 चाकी आहे की नाही याबाबतची पडताळणी करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन तपासणी केली. या तपासणीचे काम 70% पूर्ण झालेले. अंगणवाडी सेविका व मदतनीसांना लाडक्या बहिणींचे अर्ज भरले होते त्या अर्जांचा प्रोत्साहन भत्ता खात्यावर जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. प्रसाद जी मिरकले, महिला व बालविकास विभाग अधिकारी, पाहू शकता बघा, प्रसाद मिरकले महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, त्यांनी सांगितलेले प्रोत्साहन भत्ता खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच पैसे जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांना आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तर अशा पद्धतीने आता बघा, सोलापूर जिल्ह्यातील 70% बहिणींच्या अर्जांची तपासणी जी त्या अंगणवाडी सेविकांनी पूर्ण केली आहे. प्रत्यक्षात घरी जाऊन अंगणवाडी सेविकांनी कार आहे की नाही याची तपासणी करून तसा अहवाल जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे पाठवलेला आहे. तर अशा पद्धतीची दमदार महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गुढीपाडव्याच्या निमित्ताने गिफ्ट हवं आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.